सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज आपल्याला आपल्या घरात एक अशी वस्तू जाळायची आहे. त्याने आपल्या घरात जर का इडापिडा असेल, आजार असतील, कुणाची करणी बाधा असेल, तर ह्या सर्व संकटांपासून आपण मुक्तता मिळवू शकतो. तर आज आपल्याला आपल्या घरात असा एक दिवासुद्धा लावायचा आहे आणि घराच्या चौकटीला एक आपल्याला पान लावायचं आहे. चौकट म्हणजे मुख्य दरवाजा. आता आपल्या घरात बघा निगेटिव्हिटी भरपूर भरपूर लोकांच्या घरात जाणवून येते. ती कशी? तर बघा, काही लोकांच्या घरात नेहमी लहान-सहान गोष्टीतून वादविवाद होत असतात. मग ते नवरा-बायकोमध्ये असू द्या किंवा आपल्या सासू-सासऱ्यांमध्ये किंवा आपल्या स्वतः मुलांमध्ये, आई-वडिलांमध्ये किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तींमध्ये जर का लहान-सहान गोष्टीतून वाद होत असतील, तर त्यातून सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं भांडण तुमच्या बाहेरच्या साईडला म्हणजे बाहेर तुमच्या घराच्या बाहेर कुणाच्याही सोबत तुमचं भांडण झालं आणि तुम्ही जर का रागारागात घरात आलात तरीही सुद्धा तुमच्या घरात ही निगेटिव्हिटी येत असते. आता ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी सुद्धा आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरात पिवळ्या रंगाची मोहरी असेल तर ती पिवळ्या रंगाची मोहरी उजव्या हातात घ्यायची. अगदी 2-3 चिमूट हातात मोहरी घ्या. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या समोर उभे राहून त्या दरवाजावरून क्लॉकवाईज ही मोहरी फिरवा. एखादी वाटी घ्या आणि त्यात ही मोहरी घराच्या बाहेरच ठेवा. स्वच्छ हातपाय धुवा. त्यानंतर पुन्हा थोडीशी मोहरी आपल्या हातात घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून क्लॉकवाईज ही मोहरी फिरवा. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवत असताना ती 7 वेळेला फिरवा. हा उतारा घरावरून पण करत असताना 7 वेळेला करायचा आहे आणि व्यक्तीच्या डोक्यावरून पण उतारा करत असताना हा 7 वेळेला उतारा करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीवरून प्रत्येक वेळेला वेगवेगळी मोहरी घ्या. पिवळ्या रंगाचीच मोहरी हवी. आता सर्व मोहरी एकाच वाटीत तुम्ही जमा करा. आता तुमच्या घरात जर का गाईची गौरी असेल त्याच्यावर थोडेसे कापूर घाला आणि ती मोहरी पूर्ण त्या वाटीतच किंवा एखाद्या मातीच्या भांड्यात किंवा जमिनीवर सुद्धा ही तुम्ही मोहरी अगदी प्रज्वलित म्हणजे जाळू शकता. ह्या मोहरीचा पूर्ण राख व्हायला हवा. आता ही आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्याचा हा उपाय. आता बघा, आपल्या घरात आपल्याला एक दिवा लावायचा आहे. संध्याकाळच्या वेळेला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे. जो दिवा तुपाने भरलेला असायला हवा. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्याच्या बाहेर तुपाचा दिवा, शिवाय रांगोळीवर तुपाचा दिवा किंवा फुलांचं आसन देऊन तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन होण्यासाठी म्हणजे माता लक्ष्मीचा स्वागत करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर एक पान लावायचं आहे. ते कुठलं? तर बघा, आंब्याची, ज्याला आपण डहाळी म्हणतो, त्याला 5 पानं असतात. ती आंब्याची डहाळीसुद्धा आपल्या उंबरठ्याच्या म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर ठेवायचं आहे किंवा टांगायचं आहे. बघा, आजच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून घ्या आणि तुम्हाला जेवढं सुशोभीकरण करता येईल, हळदीचं लेपन वगैरे ते सर्व काही करू शकता. आता आपल्या घरात जर का इडापिडा असतील तर ह्या इडापिडा दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ते जर आपल्याला करायचेच आहेत, परंतु संध्याकाळी आपल्याला आपल्या देवांना एक नैवेद्य दाखवायचा आहे, तो म्हणजे नारळी भात. आता नारळी भात तुम्ही कसा करायचा आहे? तर तुमच्याकडे जशी रीत असेल तशी त्या पद्धतीने, जशी रेसिपी असेल त्या पद्धतीने तुम्ही नारळी भात आजच्या दिवशी नक्कीच देवघरात प्रत्येक देवांना हा किंवा सर्व देवांना मिळून एक तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. परंतु नारळी भातच दाखवायचा हा मात्र नक्की. आता पुढे काय करायचं बघा, संध्याकाळी तुम्हाला एक दिवा पिंपळाखाली सुद्धा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे तिथे तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, दिवा जो तुपाने भरलेला असावा आणि एक धूप किंवा अगरबत्ती तुम्ही लावू शकता. तिथेच तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर झालेली आहे आणि घरात माता लक्ष्मीचा वास झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करू शकता तुमच्या मनाची. बघा,
पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता हे काही उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहेत. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.